लोकांचा प्रेक्षक आहे जो स्फूर्त प्रतिक्रिया येत आहेत, काय भावना आहे आपली, काय सांगायचं चित्रपटाविषयी? चित्रपटाविषयी सांगायचं तर गेल्या 10 वर्षापूर्वीच हा चित्रपट पूर्ण झाला होता. या चित्रपटाला 2017 साली दादासाहेब फाळके फिल्म फेस्टिवल दिल्ली येथे स्पेशल मेन्शन हा अवॉर्ड मिळाला होता. त्याचबरोबर इटली सॅन मारो फिल्म फेस्टिवल परदेशात सुद्धा आपल्या चित्रपटाला नामांकन मिळालं होतं. विविध पुरस्कारांमध्ये नॉमिनेशन आणि सिलेक्शन झालेलं होतं. पण आर्थिक अडचण, लॉकडाऊन आणि त्याच्या आधी नोटबंदी या सगळ्या गोष्टींमुळे जे माझ्याबरोबर निर्माते होते त्यांनी कुठेतरी थांबण्याचा निर्णय घेतला. त्यांच्या जागेवर ते बरोबर होते, पण ते आजही माझ्या सोबत आहे. अतुलजी जगताप, जर त्यांच्या जागी दुसरं कोणी असतं तर एवढ्या वेळात म्हणजे मी सांगू शकत नाही काय झालं असतं. पण त्यांनी नेहमी सपोर्ट केला. शाब्दिक सपोर्ट आर्थिक सपोर्ट पेक्षा खूप महत्वाचा असतो जो मिळाला. 25 जुलै 2025 रोजी फक्त आपल्या नारायणगावच्या लक्ष्मी सिनेप्लेक्स थिएटरमध्ये हा चित्रपट रिलीज करण्याचा योग आला आणि याचे पहिले आभार मी मानेल विक्रांत भाऊ खैरे, लक्ष्मी सिनेप्लेक्स थिएटर नारायणगाव यांचे. कारण त्यांनी मला दिशा दाखवली. स्वतः आम्ही पोस्टर चिकटवले, माझे मित्र असतील, माझे सहकारी असतील, रात्रभर आम्ही पोस्टर चिकटवले, सोशल मीडियाच्या माध्यमातून प्रमोशन केलं. गाडी सुरू झाली, उत्स्फूर्त प्रतिसाद मिळायला लागला. पण कुठेतरी असं वाटायला लागलं की आपलं प्रमोशन कमी पडतंय. आर्थिक भांडवल जे लागतं प्रमोशनसाठी, सगळीकडे फ्लेक्स लावण्यासाठी, ते कमी पडत होतं. पण त्याही पेक्षा महत्वाचं होतं चित्रपट लोकांनी पाहावा. आयुष्मान सोशल फाउंडेशनच्या माध्यमातून जनजीवन सम्राट हर्षल भाऊ वाजगे आणि प्रवीण दादा यांनी खरं तर गेल्या गुरुवारी चित्रपट पाहिला आणि त्यांना तो खूप भावला. हा चित्रपट सर्वांपर्यंत का पोहोचू नये, कारण त्यांनी स्वतः डोळ्यांनी इथे लोकांच्या प्रतिक्रिया पाहिल्या होत्या. पण आपली लोक फक्त बोलतायत, पुढे येऊन कोणी मदत करायला तयार नाही. आणि आयुष्मान सोशल फाउंडेशनच्या माध्यमातून हर्षलभाऊ वाजगे यांनी तो पुढाकार घेतला. 3 शो त्यांनी महिलांना दाखवण्याचा निर्णय घेतला आणि जो काही प्रतिसाद आहे, तुम्ही पत्रकार बंधू आहात, आपण म्हणतो समाजाचा तिसरा डोळा, आईना तुम्ही आहात. तुम्ही प्रत्यक्ष डोळ्यांनी बघितलं की काय उत्स्फूर्त प्रतिसाद आहे. माझ्या सोशल मीडियावरती कदाचित असं वाटत असेल की हा ढोंग करतोय, पण तुम्ही प्रत्यक्षात पुरावे आहात, साक्ष आहात की प्रतिसाद कसा आहे. मला या माध्यमातून एवढंच सांगायचंय, आपल्या जुन्नर तालुक्यातल्या सर्व जनतेनं हा चित्रपट पाहावा. भले एक थिएटर असू दे, पण तुमच्या सर्वांच्या सहकार्यानं हा चित्रपट महाराष्ट्रभर झळकायला सुद्धा कमी पडणार नाही. पण तुम्ही इथे सर्वांनी येऊन पाहणं गरजेचं आहे. हर्षल भाऊ आणि प्रवीण दादा, मी तुमचे मीडिया समोरच आभार मानतो, कारण तुम्ही पुढाकार घेतल्यामुळे आज या लोकांपर्यंत, या जनतेपर्यंत मी पोहोचतोय. पत्रकार बांधव तुम्ही इथे आलात, तुमचे सुद्धा खूप आभार, कारण तुमच्या माध्यमातून हा चित्रपट आता याचं प्रमोशन घराघरात जाणार आहे आणि तुम्ही पुढेही मला अशीच साथ द्याल, आपल्या बातम्या लावाल, लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी मदत करा, हीच प्रामाणिक अपेक्षा बाळगतो. थिएटर चित्रपट थिएटरला यावा यासाठी मी 10 वर्षे वाट पाहिली आणि हे प्रत्येक कलाकाराचं स्वप्न असतं की आपला सिनेमा थिएटरला लागावा. भले एक थिएटर असू द्या. भावना विचारायच्या असतील तर मी प्रत्येक प्रेक्षकाच्या प्रतिक्रिया ऐकताना मी इतका भावुक होतो. मी हळव्या मनाचा आहे, माझ्या डोळ्यात पाणी असतं. तुम्ही व्हिडिओमध्ये बघितलं असेल तर त्याच भावना आहेत की प्रेक्षकांपर्यंत थिएटरच्या माध्यमातून हा चित्रपट पोहोचतोय. त्या गोष्टीचा आनंद मला आहे आणि सिनेमा हाऊसफुल होणं हे प्रत्येक कलाकाराचं स्वप्न असतं. 25 जुलैला आपला चित्रपट रिलीज झाला. 26 जुलैला पहिला शो आपला हाऊसफुल होता. कुठल्याही प्रकारची मोठी जाहिरात नसताना आपला शो हाऊसफुल झाला, याचा मला अभिमान आहे. आणि प्रत्येकाच्या प्रतिक्रिया ऐकून असं वाटतं की आपण खरंच या चित्रपटाच्या माध्यमातून काहीतरी सामाजिक संदेश देतोय आणि मला जे दाखवायचं होतं, जे सांगायचं होतं समाजाला, ते त्यांच्यापर्यंत पोहोचतंय. हर्षल भाऊच्या पाठीमागे आता स्पॉन्सर केला, इतरही जे काही तालुक्यातले
मोठे व्यक्ती असतील उद्योजक असतील त्यांना काय आव्हान कराल? इतर जे उद्योजक आहेत आपले सर्व काही प्रतिष्ठित व्यक्ती आहेत, तर त्या सर्वांना एक आव्हान असेल, तुम्ही आव्हान तर कराच, कारण तुमच्या शब्दाला जास्त मान आहे. आम्ही अजून तेवढे मोठे नाहीत, पण काम आमचं मोठं आहे आणि ते नक्कीच तुमच्या माध्यमातून सर्वांपर्यंत पोहोचावं, घराघरात पोहोचावं, सगळे लोक जोडले जावेत. जसं हर्षल भाऊंनी पुढाकार घेऊन आपले शो स्पॉन्सर केले, सर्व सामान्य जनतेला योग्य संस्कार घडावे त्यांच्या मुलांवरती, लहानांपासून तर मोठ्यापर्यंत सगळेजण हा चित्रपट पाहू शकतात. तसेच तुम्ही सुद्धा पुढाकार घेऊन हा चित्रपट सर्वांपर्यंत पोहोचवण्यास मदत करावी अशी माझी तुम्हाला नम्र विनंती आहे.